मित्रांनो, मी येडेश्वरी भक्त अमोल राजगुरू मोहोळकर। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की हे बघू शकता, हे देशमुख परिवार आहे मोहोळमधील, यांना येडेश्वरी आई साहेबांचं ताट आलेलं आहे यांच्या हातावर। तर आपण ते आणण्यासाठी येरमाळ्याला जात आहोत। तर गुरु आहे मी, या नात्याने मी तुम्हाला आज व्हिडिओ सविस्तरपणे दाखवणार आहे की आपण येडेश्वरी आई साहेबांचं ताट आणण्यापूर्वी आपण कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे व कशा पद्धतीने आई साहेबांना थाटामाटात आपल्या घरी आणलं पाहिजे की जेणेकरून आपल्या घरामध्ये आनंदी आनंद होईल व आई साहेब आपल्या घरामध्ये भरभरून यश सुख समृद्धी देतील। तर सविस्तर मध्ये आता मी तुम्हाला सर्व विधी कशा पद्धतीने कराव्या हे शॉर्टकट मध्ये व साध्या सोप्या भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे। तर चला, व्हिडिओला वेळ जराही न वाया घालवता आता सगळ्यात पहिला आपण येडेश्वरी आई साहेबांची मोठी बहीण म्हणजेच तुळजाभवानी मातेचं दर्शन पहिला घ्यायचं आहे येडाई आल्यावर, आणि त्यानंतर येरमाळ्याला जायचं आहे। तर आता आपण सगळ्यात पहिला तुळजापूरला निघणार आहोत। तर तुळजापूरचं दर्शन घ्यायसाठी आता आपण निघालेलो आहे। तर इथून पुढे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। तर तर मित्रांनो, आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहे। सगळ्यात पहिला येडेश्वरी आई साहेबांची परडी घेण्यासाठी सगळ्यात पहिला आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं असतं आपण, तिला निवद नारळ करायचा आणि त्यानंतर येरमाळ्याला जायचं। तर हे बघू शकता, आपण मागच्या दरवाजाने आलेलो आहे, इकडनं गर्दी कमी असती। तर तुळजापूरचं आता आपण सविस्तर मध्ये दर्शन घेऊया। आई साहेबांची जी काय आहे ती मनोभावे पूजा अर्चा करूया आणि नंतर आपण येरमाळ्याला परडी आणण्यासाठी येडेश्वरी आई साहेबांची निघणार आहोत। तर चला, आता आपण आई साहेबांच्या दर्शनासाठी वर जाऊया। हे बघू शकता मित्रांनो, तुळजापूर मधील हे मागच्या बाजूने प्रवेशद्वार आहे, इकडनं जरा गर्दी कमी असते। हे समोर बघू शकता तुम्ही, हे जे काय आहे वर, हे तिकडनं वरच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वारातून आल्यानंतर हा जो काय आपलं तुळजाभवानी माता आहे यांचं जे काय दर्शन रांग आहे ती इथं समोर आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे मागच्या बाजूनं प्रवेशद्वार आहे आई साहेबांचं जुनं। तर इकडनं जर गेलं तर गर्दी कमी असते, तर शक्यतो भक्तांनी इकडनं मागच्या बाजूनच यायचं आहे तुळजापूरला, म्हणजे जेणेकरून गर्दी कमी असते। तर आता आपण चला दर्शनासाठी जाऊया आई साहेबांच्या वर। हे बघू शकता मित्रांनो, अगदी जुन्या पद्धतीचं आहे, खूप नयनरम्य सुंदर आहे, दरवाजा वगैरे सगळं बघू शकता तुम्ही। हे बघा, अगदी जुन्या पद्धतीची कारागिरी आहे, मागच्या बाजूने कुणी कुणी बघितलेलं आहे मला सगळ्यांनी सांगायचं आहे। चला, आता आपण आई साहेबांचं सविस्तर मध्ये दर्शन घेऊया। हे बघू शकता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाद्वार आहे, हे बघू शकता तुम्ही। आता आपण आई साहेबांच्या दर्शनासाठी जाऊया। हे बघू शकता, आई तुळजाभवानी मातेचा गाभारा आहे। आता आपण गर्दी भरपूर असल्यामुळं बाहेरनच गोल प्रदक्षिणा घ्यायची आहे, आई साहेबांची आरती करायची आहे आणि नंतर आपलं जे काही पुढचा विधी आहे ते करण्यासाठी आपण सुरुवात करायची आहे। हे बघू शकता मित्रांनो, भक्त जे काय आहेत ते तुळजाभवानी आई साहेबांच्या दरबारामध्ये मानाच्या 5 परड्या भरत आहेत। तुम्ही देखील 5 परड्या अशा इथं भरून घ्यायच्या आहेत, पिठामिठानं जे काही तुम्ही नैवेद्य आणलेला असेल त्याच्यानं भरून घ्यायचे आहे। आई साहेबांना सुख समाधान दे अशी प्रार्थना करायची आहे। आता भक्त इथं जे काय पुढं बघू शकता तुम्ही, तुळजाभवानी मातेच्या समोर जे काही यज्ञ मंडप आहे तिथं तुळजाभवानी मातेच्या परड्या ठेवलेल्या असतात। तर ती मनोभावे श्रद्धेने 5 परड्या भरून घ्यायच्या आहेत आपण, पिठामिठानं असेल नैवेद्यानं असेल। हे बघू शकता मित्रांनो, तुळजाभवानी आई साहेबांचा यज्ञ मंडप आहे। इथं जरी दर्शन घेतलं तर आई साहेबांच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। ज्यांना कुणाला गर्दीमुळे दर्शनाला आज जाणं होत नाही लाईनीमध्ये उभारून, त्यांनी इथं यज्ञ मंडपाचं जरी दर्शन घेतलं आई साहेबांच्या, तरी देखील आई साहेबांचं दर्शन पूर्ण रुजू होतं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। आता आपण जे काय आहे आई साहेबांना उजवी प्रदक्षिणा घ्यायची आहे, त्यानंतर आरती करायची आहे आई साहेबांची मनोभावे श्रद्धेनं। काय चुकलं वाकलं असेल तर माफ कर आई साहेबांना म्हणायचं आहे। आई साहेब अगदी भोळ्यापणानं केलेलं सर्व काही मान्य करून घेतात। तर आता आपण उजवी प्रदक्षिणा मारून लगेचच पलीकडच्या बाजूला तुळजाभवानी आई साहेबांची आरती करायची आहे।
आणि मग येरमाळ्याकडे निघायचं आहे. प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे की येडेश्वरी आईसाहेबांची जरी परडी आणायचं असेल तर पहिला तुळजापूरमध्ये येऊन जे काय पहिला मानपान आहे ते तुळजाभवानी मातेला द्यायचं आहे. हे बघू शकता तुळजाभवानी मातेचं शिखर आहे. तुळजापूरचं दर्शन घेऊन इथं सर्व काही मानपान दिल्यानंतर मग येरमाळ्याच्या येडेश्वरी आईसाहेबांची परडी आणण्यासाठी किंवा दर्शनासाठी जायचं आहे. जे कोण भक्त येडेश्वरी आईसाहेबांच्या दर्शनासाठी येतात त्यांनी पहिला तुळजाभवानी माता म्हणजे थोरली आहेत म्हणून त्यांना पहिला मान द्यायचा आहे. इथं दर्शनाला येऊन इथं जे काय असेल ते साडी चोळी वगैरे करूनच परत पुढे जे काय असेल ते येरमाळ्याला तुम्ही जाऊ शकता. किंवा साडी चोळी नसेल तर तुमच्या श्रद्धेनं जे काय ओटी नारळ असेल किंवा फुल नाही फुलाची पाकळी तुमच्याच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही इथं करू शकता. आता आपण जराही वेळ न वाया घालवता पटकन तुळजाभवानी आईसाहेबांची आरती करून घेऊया. मग पुढचा विधी करण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा होईल. हे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आरती करून घ्यायची आहे. आज ज्यांना दर्शन बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुळजाभवानी आईसाहेबांची आरती करून घ्यायची आहे. ज्यांना आज जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही त्यांनी या ठिकाणी ओटी वगैरे भरून घ्यायची आहे तुळजापूरमध्ये आणि नंतर इथंच आरती करायची आहे. हे समोर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता आईसाहेबांची सर्व पूजा इथं दिसत आहे. इथूनच आईसाहेबांचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. तर आता आपली आरती झालेली आहे. आता आपण पुढील मार्गासाठी मोकळे झालो. आता पुढच्या दर्शनासाठी आपण येडेश्वरी आईसाहेबांच्या निघायचं आहे. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे येरमाळ्याच्या येडेश्वरी आईसाहेबांचा उदे उदे. हे बघू शकता मित्रांनो, आताच आईसाहेबांची जी काय स्नान किंवा आंघोळ झालेली आहे. आईसाहेबांची पूजा चालू आहे तुळजापूरमध्ये. आपण मेन मोक्याला आलेलो आहे. आपल्याला दर्शन झालेलं आहे आईसाहेबांचं. हे बघू शकता मित्रांनो, ज्या कुण्या भक्तांना लग्न झाल्यानंतर गोंधळ वगैरे घरी घालणं शक्य होत नाही अशांसाठी इथं तुळजाभवानी आईसाहेबांच्या दरबारामध्ये थोडक्यामध्ये व शॉर्टकटमध्ये जागरण गोंधळ घातला जातो किंवा देवीचा गोंधळ घातला जातो. हे बघू शकता, हे ठिकाण आहे तिथं. हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता आपण आरती केलेली आहे. एकदा उजवं घेऊन आपण आता येरमाळ्याकडे निघणार आहोत. सगळ्यांनी अशा पद्धतीनं सविस्तरमध्ये आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सर्वांना रुजू होईल. हे बघू शकता मित्रांनो, तुळजापूरवरून आता आपण येरमाळ्याकडे निघालेलो आहे. तुळजाभवानी मातेचं जे काही मनोभावे आपण दर्शन घेतलं, मनोभावे श्रद्धेनं आईसाहेबांची सेवा रुजू केली. आता आपण येरमाळ्याकडे प्रस्थान करत आहे येडेश्वरी आईसाहेबांची परडी आणण्यासाठी भक्ताला. लवकरच आता येरमाळ्यामध्ये गेल्यावर तिथले जे काही विधी आहेत ते तुम्हाला मी सविस्तरमध्ये दाखवतो. येडेश्वरी आईसाहेबांचं जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे येरमाळ्यामध्ये जाण्याचं, तिथं आलेलो आहे आपण. आता आज चाललेलो आहे. आई राजा उदे उदे येडेश्वरी आईसाहेबांचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. आता काहीच वेळामध्ये आपण येरमाळ्याच्या येडेश्वरी आईसाहेबांच्या दरबारामध्ये जाणार आहोत. तिथून पुढे सर्व जे काही विधी करायचे असतात परडी आणायला आल्यावर ते सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. जेणेकरून जे काही भोळे बाबडे भक्त आहेत येडेश्वरी आईसाहेबांचे त्यांची फसवणूक होऊ नये किंवा त्यांच्या मनामध्ये परत काही डाऊट येऊ नये किंवा शंका येऊ नये यासाठी आपण साध्या सोप्या पद्धतीनं व योग्य विधी जो असतो तो सविस्तरपणे आज दाखवणार आहे. तर सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सगळ्या विधी आता आपण सविस्तरपणे दाखवणार आहोत. तर चला आपण पुढच्या विधी बघूया. हे बघा मित्रांनो, येडेश्वरी आईसाहेब असल्या कारुण्यवनामध्ये दाट जंगल झाडीमध्ये बसलेले आहेत. किती निसर्गरम्य व सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता. असल्या कारुण्यवनामध्ये हिरव्यागार डोंगर झाडीमध्ये येडेश्वरी आईसाहेबांनी आपलं वास्तव्य किंवा आपलं स्थान मांडलेलं आहे. खूप निसर्गरम्य सुंदर वातावरण आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही. अगदी मन प्रसन्न होऊन जातं.
हे बघू शकता मित्रांनो, येरमाळ्यामधील जे काही येडेश्वरी आईसाहेबांचं कल्लोळ तीर्थ आहे, याच पाण्याने येडेश्वरी आईसाहेब रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम आंघोळ करतात. हे बघू शकता तुम्ही, येरमाळ्यातील कल्लोळ तीर्थ, याला दत्तोबाचं लवण देखील म्हणतात. हे बघू शकता तुम्ही, उन्हाळ्यामुळे थोडंसं पाणी कमी आहे, पावसाळ्यात वगैरे भरपूर इथं वरच्या पायरीपर्यंत पाणी असतं. खूप जागृत आहे हे कल्लोळ, याला दत्तोबाचं लवण असं देखील म्हणतात. तर येरमाळ्यामध्ये आल्यावर ज्या पण वेळेस तुम्ही परडी आणायला येता त्यावेळेस इथं हे बघू शकता तुम्ही, यातलं पाणी इथं वर टाकीमध्ये येतं आणि इथं आंघोळ तुम्ही करू शकता पाण्यानं. आणि प्रत्येकाने आंघोळ करायची आहे परडी आणायला आल्यावर इथं पहिल्यांदा. हे बघू शकता इथं तुटीला पाणी येतं. आज गर्दी कमी असल्यामुळे इथं बसलेले नाहीत, नाहीतर इथं कोण ना कोण बसलेलं असतं, ते तुम्हाला सविस्तरपणे पाणी काढून देतात. देवीचं जे काही इथं आहे, पावित्र्य राहावं, इथं काही घाण कचरा होऊ नये या दृष्टिकोनातून इथं बघू शकता तुम्ही, इथं सर्व काही पॅक केलेलं आहे. कारण आईसाहेबांना या पाण्यानं रोज 2 टाइम आंघोळ आहे. तर इथं स्वच्छता भाविक भक्त राखत नाहीत किंवा ठेवत नाहीत, घाण होते. याच्यामध्ये निवद वगैरे बरेचसे जण या कल्लोळात टाकतात किंवा पाण्यामध्ये टाकतात, त्यामुळे इथं घाण होते भरपूर. त्यामुळं यांनी निर्णय घेतलेला आहे खूप सुंदर. बघू शकता तुम्ही, इथं पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांनी. आणि यातलं जे काही पाणी आहे ते इथं टाकीमध्ये येतं. त्या पाण्यानं तुम्ही तोंड हात पाय किंवा आंघोळ करू शकता. जे पण कोण भक्त परडी न्यायला येतात त्यांनी सगळ्यांनी पहिला इथं आंघोळ करायची आहे. ज्या भक्ताच्या हातावर परडी आलेली आहे त्यांनी एकट्यानेच करायची आहे किंवा बाकीचे घरातील सर्वांनी देखील करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता सध्या इथं पाणी थोडंसं कमतरता असल्यामुळे इथं पाणी नाही चालू सध्या. तुम्ही 12 महिने कधी आला तर इथं पाणी असतं. तर इथं आंघोळ वगैरे करायची आहे आणि आईसाहेबांना मनोभावे बोलायचं आहे की आजपर्यंत जरी काय माझ्या हातून काही पाप घडलं असेल किंवा काही चुका घडल्या असतील तर ते अगदी मोठ्या मनानं माफ करून घे आणि इथून पुढं सगळं जे काय असेल ते भरभराट किंवा योग्य यशाचा मार्ग दे किंवा भरभराट कर असं म्हणायचं आहे आईसाहेबांना. आणि हे बघू शकता तुम्ही, इथं पाणी आहे. अशा पद्धतीची इथं आंघोळ करायची आहे. ज्या भक्ताच्या हातावर आई येडेश्वरी आईसाहेबांचं ताट आहे त्यांनी इथं पहिल्यांदा आंघोळ करायची आणि मग ताट घेण्यासाठी डोंगराकडे जायचं आहे. हे बघू शकता मित्रांनो, भक्त जे काय आहेत ते इथं पहिला निवद नारळ करत आहेत, परड्या भरत आहेत. 2 हातानं भरायचं, दोन्ही हातानं. हां, पीठ दोन्ही हातानं प्रत्येकाच्या 2 वेळा टाकायचं. हे बघू शकता, इथं मीठ पिठानं परड्या भरून घ्यायच्या आहेत येडेश्वरी आईसाहेबांच्या कल्लोळावर पण. आणि नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचा आहे. नंतर डोंगरावर पण भरायचे आहेत. हो, सगळ्यात पहिला इथं पाण्यामध्ये हळदी टाकून घ्यायचं थोडं. भक्ताला देखील लावायचं आहे. त्यानंतर हळदीची फक्त 2-2 बोटं लावून घ्यायची आहेत गालाला ती. आता हे काय आहे, याच्यामध्ये दही, दूध, गोमूत्र असलं काही टाकायचं नाही. पूर्णतः इथंच पाणी नैसर्गिक व शुद्ध आहे, त्यामुळे त्या पाण्याला आंघोळ घालायची आहे. बसा खाली, खाली बसा. आई राजा देव दे, सदानंद चाऊ देव दे, येरमाळ्याच्या येडेश्वरी आईसाहेबांचा देव दे. जाऊ दे, येरमाळ्याच्या येडेश्वरीचा देव दे. अशा पद्धतीनं भक्तांनो आंघोळ घालून घ्यायची आहे. इथं जर गर्दी असेल तर तिथं नुसतं तुम्ही खाली देखील बसू शकता, बाकी काही विधी करण्याची गरज नाही. आज तुम्हाला सर्वांना व्हिडिओ दाखवायचा होता, यासाठी येडेश्वरी आईसाहेबांची इच्छा असावी की सविस्तरपणे दाखवण्यासाठी इथं गर्दी कमी आहे, त्यामुळे आपण असं बादलीमध्ये पाणी घेऊन सविस्तर यांचा विधी करत आहे. तर इथं दही, दूध, गोमूत्र किंवा असं काही त्यात पाण्यामध्ये टाकायचं नाही. फक्त शुद्ध पाणी इथं आहे, त्या पाण्यानं आंघोळ घालायची आहे भक्ताला. आणि त्यानंतर ओल्या पडद्यानं आईसाहेबांच्या डोंगराकडे परडी घ्यायसाठी जायचं आहे. इथून मागं जे काय माझ्याकडनं चुका झाल्या असतील, काही अपराध घडले असतील नकळतपणानं, तर ते अगदी माफ करून घे आणि ते शुद्ध कर. मागची इडापिडा सर्व काही घालव, या भावनेनं आपण इथं आईसाहेबांच्या दरबारामध्ये आंघोळ करून घ्यायची आहे आणि मग डोंगराकडे जायचं आहे. तर इथं भक्ताला घातलेली आहे, हे माझे नवीन शिष्य आहेत, त्यांना आंघोळ घातलेली आहे आपण. आता आपण डोंगराकडे परडी आणण्यासाठी जाणार आहोत. तर हे बघू शकता मित्रांनो, अगदी 2 बोटं हळद इथं चरणाला लावायची आहे आईसाहेबांना. त्यानंतर जे काय आपले शिष्य आहेत त्यांना लावून घ्यायचे आहे. काय झालंय, काय करायचे?
या पद्धतीने अगदी शॉर्टकट पद्धतीने व थोडक्यात लावून घ्यायची आहे. आईसाहेब मान्य करून घेतात. त्यानंतर आपण आता डोंगराकडे जाणार आहोत परडी आणण्यासाठी येडेश्वरी आईसाहेबांची. हे बघू शकता येडेश्वरी आईसाहेबांच्या कल्लोळ तीर्थामध्ये म्हणजेच दत्तोबाच्या लवणामध्ये आपण ज्यावेळेस आंघोळ करून हळद लावली त्यानंतर इथं दत्तोबाचं लवण म्हणून दत्ताचं मंदिर आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी सर्वत्र दत्ताची मंदिरं आहेत, पण तिथं दत्तांना जे काही मुख आहेत ते 3 आहेत, पण इथं जे आहे ते येरमाळ्यामध्ये एकमुखी दत्त आहेत. त्याच पद्धतीनं माहूरगडची रेणुका आहे तिथं देखील एकमुखी दत्त आहेत. हे बघू शकता तुम्ही एकमुखी दत्तांची मूर्ती. तर इथं दत्तांचं जे काही ठाणं आहे आणि इथं समोरच्या बाजूलाच येडेश्वरी आईसाहेबांचं कल्लोळ तीर्थ आहे, म्हणून याला दत्तोबाचं लवण म्हणतात किंवा कल्लोळ तीर्थ म्हणतात. इथं समोर बघू शकता तुम्ही. तर तिथलं दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथं हातपाय तोंड धुल्यानंतर इथं देखील यायचं आहे आणि इथं देखील मनोभावे दर्शन घ्यायचं आहे दत्तांचं. हे बघा मित्रांनो, आता आपण कल्लोळामध्ये येडेश्वरी आईसाहेबांच्या कल्लोळ तीर्थामध्ये म्हणजे दत्तोबाच्या लवणामध्ये शिष्याला आंघोळ घालून आता आपण येडेश्वरी आईसाहेबांच्या दरबाराकडे जात आहे. येडेश्वरी आईसाहेबांचं सोन्याचं ताट म्हणजेच परडी घेण्यासाठी. तर आज येडेश्वरी आईसाहेबांची इच्छा असेल, तुम्ही बघू शकता काही देखील गर्दी नाही, अगदी सुटसुटीत शांत वातावरणामध्ये तुम्हाला सविस्तर व्हिडिओ सगळ्यांना पोहोचवायचा आहे मला, आणि त्यासाठी येडेश्वरी आईसाहेबांचं देखील किती सहकार्य आहे तुम्ही बघू शकता. कधी आलं तरी इथं भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते, पण आज काही देखील गर्दी नाही. तर येडेश्वरी आईसाहेबांची इच्छा नक्की असणार की भोळ्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, सविस्तर माहिती सगळ्यांना मिळावी. तर आता आपण वर जाऊन आईसाहेबांचं येतो इच्छित दर्शन घेऊन आईसाहेबांचं जे काय आहे ते सर्व काही करणार आहोत. हे बघा मित्रांनो, येडेश्वरी आईसाहेबांची परडी आणण्यासाठी हे बघू शकता तुम्ही 125 सांजुऱ्याची शिदोरी केलेली आहे. हे कंपल्सरी आहे. येडेश्वरी आईसाहेबांना आपण नवरी म्हणून घरी घेऊन येत आहे, तर रिकाम्या हाताने कुणी देखील यायचं नाही. तर अशा पद्धतीची जी काय आहे शिदोरी घेऊन यायची आहे. इथे शिदोरी घेऊन आलेलो आहे आपण. हे सर्व आपला भक्त परिवार आहे बघू शकता. आता आपण वर डोंगरावर जाणार आहोत. हे बघा मित्रांनो, आता आपण रांगेत उभारून दर्शन घेणार आहोत येडेश्वरी आईसाहेबांचं. आतमध्ये परडी देखील घेणार आहोत. हे बघू शकता दर्शन रांग. आज काही देखील गर्दी नाही. येडेश्वरी आईसाहेबांचाच आपल्यावर कृपा आशीर्वाद म्हणायचं. हे बघू शकता मित्रांनो, दर्शन रांगेमध्ये उभारून येडेश्वरी आईसाहेबांचं दर्शन घेण्यामध्ये जो आनंद आहे तो कुठंच नाही. डायरेक्ट दर्शन घेण्यात तर कदापि नाही. एक उत्सुकता असते आईसाहेबांचं गोजीरवानं रूप कशा पद्धतीचं असेल, काय कशा पद्धतीनं आईसाहेब आज दिसत असतील, एक मनामध्ये ओढ असते. तर लाईनीत उभारून दर्शन घेण्याची वेगळीच मजा आहे. तुम्ही नक्की अनुभव घ्या. मी तर नेहमी इथं आल्यावर दर्शन रांगेमध्येच उभारून दर्शन घेत असतो येडेश्वरी आईसाहेबांचं. संस्थानामध्ये 112
लई थोर भारत आहे डोंगराला. आता थोड्याच वेळामध्ये इथं 20व्याचं ठिकाण आहे येडेश्वरी आई साहेबांचं, ते तुम्हाला मी सविस्तरपणे दाखवतो. त्याचं महत्त्व देखील तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. येडेश्वरी आई साहेबांची परडी घेतलेली आहे, हे बघू शकता. यांच्या आई साहेबांनी घेतलेली आहे, पण त्यांना थोडा गुडघ्याचा त्रास आहे, त्याच्यामुळं यांचा मुलगा जे काय आहे येडेश्वरी आई साहेबांची परडी पहिल्यांदा घेतल्यानंतर येडेश्वरी आई साहेबांच्या दरबाराला उजवं घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता मित्रांनो, येडेश्वरी आई साहेबांचं जे काय आहे मागच्या बाजूला इथं 20वा म्हणून ठिकाण आहे. इथं बघू शकता तुम्ही जुन्या प्रकारच्या पायऱ्या आहेत. तर आधी इकडनं पायऱ्या होत्या येडेश्वरी आई साहेबांच्या मंदिराला जाण्यासाठी जुन्या, खूप दिवसांपूर्वी. आता इकडच्या पायऱ्या बंद केलेल्या आहेत आणि तिकडनं पलीकडनं आपल्याला रस्ता आहे चांगला केलेला. या आधी जुन्या पायऱ्या आहेत, इथून आधी भाविक लोक चढून जात होते येडेश्वरी आई साहेबांच्या दर्शनाला असं मानलं जातं. आणि इकडं खाली शिराळ्याचा रस्ता आहे येडेश्वरी आई साहेबांचा, असं देखील बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. तर इथून येडेश्वरी आई साहेब ये जा करत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. इथं 20व्याचं ठिकाण आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण दर्शन घेऊया. आई राजा उदे उदे येडेश्वरी आई साहेबांचं उदे उदे बोल भवानी माता की जय. आई सगळ्यांची विघ्न दूर कर, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण कर. काही भक्तांकडनं किंवा तुझ्याच बाळांकडनं काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करून घे, त्यांना सुख समाधान दे. तर हे बघू शकता मित्रांनो, हे तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की हे दगड वगैरे असं का ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. इथं बरेचसे 5 दगडांचे ढिगारे केलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही, जवळ दाखवतो. तर याची आख्यायिका अशी आहे की बऱ्याचशा भाविक भक्तांची अशी श्रद्धा आहे की इथं तुम्ही जर काही तुमची मनातली इच्छा असेल ती बोलून जर तुम्ही अशी 5 एकावर एक जर दगड ठेवले तर ती इच्छा पूर्ण करतात येडेश्वरी आई साहेब, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथं भाविक भक्तांनी बरीचशी ठेवलेली आहेत, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला देखील काही अनुभव बघायचा असेल तर तुम्ही देखील इथं येरमाळ्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 1.25 कोसाचा डोंगर, ज्यावेळेस तुम्ही दोऱ्याचा येडा घालता किंवा प्रदक्षिणा मारता, त्यावेळेस तुम्ही देखील तुमच्या मनातली इच्छा काय असेल तर तुम्ही देखील बोलून तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आईला साकड घालू शकता. आणि याचा काय अनुभव आहे ते स्वतः तुम्ही पाहू शकता. तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं सर्व ठिकाणी असं केलेलं आहे. तर येडेश्वरी आई साहेबांचा डोंगर किती सुंदर नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरण आहे, बघू शकता. खूप शांतता आहे, अगदी मनाला समाधान वाटण्यासारखं निसर्गरम्य ठिकाण आहे, बघू शकता तुम्ही. ज्यांना येडेश्वरी आई साहेब आहेत त्यांनी तर आलेच असतील, पण ज्या कुण्या भक्तांना येडेश्वरी आई साहेब नाहीत त्यांनी देखील सर्वांनी इथं येऊन बघून जे काही आनंद आहे निसर्गरम्य वातावरणाचा तो निश्चित सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला एकदम जीवाला समाधान आणि तुमच्या मागचं जे काही टेन्शन, डिप्रेशन किंवा जे पण काही तुमच्या मागचे प्रॉब्लेम्स असतील ते येडेश्वरी आई साहेब पूर्णतः संपवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं आई साहेबांचं सत्व आहे. इतकं मनाला दिलासा मिळतो इथं आल्यानंतर आणि अगदी मन प्रसन्न होऊन जातं. जे काही दबाव असेल, डोक्याला टेन्शन असेल किंवा काही मानसिक खच्चीकरण आपलं झालेलं असेल किंवा आपल्याला काही ताणतणाव आलेला असेल तर तो देखील इथं पूर्णतः नाहीसा होतो. इतकं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आणि या डोंगराला येडा मारण्याचं विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे असं की तुम्ही ज्यावेळेस या डोंगराला येडा घालता त्यावेळेस तुमच्या मागची देखील इडापिडा टळून जाते, असं याचं महत्त्व आहे. तर तुम्ही दोऱ्यानं मारू शकता किंवा नुसतं देखील मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण इथं कधीही भक्तांनी आल्यानंतर शक्यतो डोंगराला उजवं घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मागचं काही जरी काही चुका झाल्या असतील किंवा काही नकळत राहिला असेल, चूक भूल झाली असेल तर आईसाहेब जे काही मागचा खेटा आहे ते सगळं घालवून तुम्हाला सगळं सुख समाधान देतील. तर अशा पद्धतीचं याचं थोडक्यामध्ये महत्त्व होतं. तर चला व्हिडिओला ह्यातनं वेळ जास्त घालवता आपण पुढच्या विधी पटकन बघूया. तर हे बघू शकता मित्रांनो, आता येडेश्वरी आई साहेबांची परडी आपण भक्ताच्या घरी आणलेली आहे. तर आता इथं अशा पद्धतीनं पायघड्या घालायच्या आहेत. आता मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे सगळं. इथं सविस्तर तुम्हाला मी दाखवणार आहे. अशा पद्धतीनं घरापासून एक थोड्या अंतरापासून अशा पाय पद्धतीनं नवीन 2 साड्या घेऊन पायघड्या टाकायच्या आहेत, त्याच्यावर फुलं वगैरे टाकून. येडेश्वरी आई साहेबांना पायघड्याचा खूप मान आहे, त्यामुळे परडी जी काय आहे इथं बघू शकता तुम्ही येडेश्वरी आई साहेबांची. तर ती आता पायघड्यावरनं घेऊन जायची आहे. तर कशा पद्धतीनं तुम्हाला मी सविस्तर दाखवतो.
बघू शकता मित्रांनो, भक्ताच्या घरामध्ये ही जी काय आईसाहेबांची सोन्याचं ताट म्हणजेच परडी आणलेली आहे आपण येडेश्वरी आईसाहेबांची, ती विराजमान केलेली आहे देवघरात. तर आता आपण याची आरती करून घेणार आहोत. मग सर्व विधी संपला. तर आता आरतीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच दाखवतो. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय त्रिभुवन भुवनी पाता तुझ्या ऐसे नाही, चारी श्रमले परंतु ना बोलवी काही. साई विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा. आंबे तुझ वाचून कोण पूर्विदाशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे यरमाळ्याच्या येडेश्वरी साहेबांचा उदे शिवा मल्हारीचा येळकोट घे राहिल्या साईला सगळ्या देवांचं चांगले. पाया पडून घ्यायचं आणि सगळ्यांना आई येडामाय काय चुकला असेल तर भोळी भक्ताची सेवा मान्य करून घे आणि सगळं रुजू करून घे. भक्ताच्या घरामध्ये सोन्याचा धूर काढ. पाया पडायचं परत. मित्रांनो, येरमाळ्यामध्ये शिदोरी वाटून झाल्यानंतर राहिलेली शिदोरी जी काय आहे ती आपल्या घरी आल्यानंतर येडेश्वरी आई साहेब आपल्या घरी नवरी स्वरूपात आलेले आहेत. तर घरी आल्यानंतर देखील जी काय राहिलेली शिदोरी आहे ती इथल्या लोकांना जी काय आहे तिथले आजूबाजूचे लोक आलेले असतात त्यांना प्रसाद म्हणून द्यायची आहे शिदोरी. हे बघू शकता तुम्ही. आता इथं सगळ्यांना ती शिदोरी वाटा दोन. जे कोणी तर आरतीला होते ना सगळ्यांना ती शिदोरी वाटायची आहे, म्हणजे जेणेकरून तिथं पण शिदोरी होती आणि इथं पण आल्यानंतर जे काय असेल ते येडेश्वरी आई साहेबांचा सर्व विधी सविस्तरमध्ये पूर्ण होतो. तर अशा पद्धतीनं आपण आज सविस्तरपणे बोळं बाबडं साध्या पद्धतीनं सर्व काही दाखवलेलं आहे. जरी काही चुकलं वाकलं असेल तर अगदी मोठ्या मनानं सर्वांनी माफ करायचं आहे. आणि जर आवडलं तर अगदी मोठ्या मनानं कौतुक करून खाली कमेंट्स वगैरे करायच्या आहेत. व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांना माहिती मिळावी. दोन द्या मावशी, दोन शिदोरी द्या, दोन सगळ्यांना. तर घरामध्ये किती रसवंती वाटत आहे तुम्ही बघू शकता भक्ताच्या. हे बघू शकता तुम्ही. आत्ताच इथं पायघड्या वगैरे टाकलेल्या आहेत. येडेश्वरी आई साहेबांना पायघड्याचा खूप मान आहे, त्यामुळं येडेश्वरी आई साहेबांची जर परडी आणायची असेल तर आवर्जून पायघड्या टाकाव्या भक्तांनी. घरापासून थोड्या अंतरापासून नवीन 2 साड्या हातरून त्याच्यावर हळदी कुंकाचा साडा टाकून फुलाच्या पाकळ्या वगैरे थोडंसं टाकून तुम्ही पायघड्या टाकू शकता. आईसाहेब अगदी आनंदानं तुमच्या घरामध्ये विराजमान होतील आणि घरामध्ये सोन्याचा धूर काढल्याशिवाय राहणार नाहीत. तर आज आपण ही भक्तासाठी येडेश्वरी आईसाहेबांची परडी आणलेली आहे. पूर्णतः त्यांचा सर्व आनंदाने विधी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता बरोबर दिवस मावळाला म्हणजेच 3:00 वेळेला बरोबर परडी घरामध्ये आलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. वातावरण बाहेर किती सुंदर झालेलं आहे ते. तर खूप सगळा टायमिंग वगैरे सर्व काही अगदी योग्य पद्धतीनं झालेलं आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय येडेश्वरी जय येडामाय.